रमी खेळण्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। सभागृहात रमी खेळणा विषय छोटा राजीनाम्यासाठी आपण काय विनयभंग केलाय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असं कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलंय। हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं। त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711777 नंबर आहे। माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे। त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं तर उगाच ते पॉपअप झालं, ॲड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते। पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते। आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय? तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आणि ही छोटी मोठी गोष्ट आहे का? मुख्यमंत्र्यांनी फक्त नाराजी व्यक्त केली, मुख्यमंत्री हतबल झालेले आहेत असं माझं मत आहे। या राज्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे हतबल झालेले आहे। मंत्री काय करतात त्यांना काही करता येत नाही, आमदार काय करतात त्यांना काही करता येत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कोकाटेंचं जे कृत्य आहे अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, तुम्हाला आक्रोश करतोय, शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी। आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत। हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।